देणं लागत होते ते. कसलं देणं? ते आहे बिल. सड्डी गल्ली पुल्ली के बी आया करो जी कभी, सड्डी गल्ली पुल्ली के बी आया करो जी कभी, सड्डी गल्ली पुल्ली के बी आया. हॅलो सर, तुम्ही? सर तुम्ही? सर सर ते तुम्ही चहा मला चाय पाणी विचारतोस तू? नाही नाही हाडू नाही. ओ थांबा थांबा. हो कळलं. गॉट इट गॉट इट गॉट इट. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट, गुड नाईट. या रेटनी माझ्याकडनं पैसे घेत राहिले तर मग महापालिकेला माझं नाव द्यावं लागेल. घरात कचरा केलेला दिसत काय? सॉरी सर, मी परत घरात सुद्धा कचरा करणार नाही. सॉरी खरंच सॉरी. तू काय काय येतोय तू परत परत? काय येतोय? तुला सांगितलेलं समजत नाहीये का? तू चहा बनवायला शिकला का? नाही, पण मी चहा बनवणाऱ्याला बरोबर घेऊन आलोय. कोणाला? हे अहो साहेब, पोराला कशाला धाडलं? अहो नुसता मॅसेज केला असता तर धावत आलो असतो बघा. हा चहा आहे ना, काय काळजी करू नका बघा. अहो एकदम फक्कसचा चहा म्हणतो बघा, आलं टाकून. ये चल. वा, घरात मुली नसल्या तरी आपलं फारसं काही अडत नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चहा होतोय मॅनेज. काय काय वाटतंय तुम्हाला राकेश भाऊजी? हो नाही, सॉरी. तुम्हाला कसं माहिती असणार नाही का? तुमच्या आयुष्यात तर एक सोडून दोन मुली आहेत. पण घरचा चहा एकीकडेच मिळतो ना. क्यों? निशा को चाय बनाने नहीं आती? नाही, तसं नाही. बनवते ती, पण आम्ही घरी लेमन टी किंवा ग्रीन टीच घेतो. क्या बात है यार. मस्त कलरफुल सुरुवात होत असेल ना दिवसाची. कसं वाटतं? छान वाटतं, पण लेमन टी पेक्षा ग्रीन टी जरा जास्त बरं वाटतं. नाही, मला असं विचारायचंय की कसं वाटतं दुसऱ्याचं आयुष्य बेरंग करून स्वतः एक मस्त रंगीबेरंगी आयुष्य जगायला? स्टिक क्युरिओसिटी म्हणून विचारतो. लग्नानंतर एकदाही रेशमाला आपलंसं करून घ्यावंसं वाटलं नाही कधी? डोंट वरी, मी सांगणार नाही कोणालाच सांगणार नाही. खरं सांगायचं, खोटं सांगायचं, नेमकं काय सांगायचं? खरं नाही. कारण काय माहिती, मी काहीही सांगितलं ना तरी माझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही का? कसं आहे, तुम्हा सगळ्यांना रेशमाची फरफट दिसते, पण माझी तगमग, माझी हतबलता कोणाला कधीच दिसत नाही. खरं सांगू, मी इथे जेव्हा जेव्हा येतो ना, मला सतत रेशमाचा हेवा वाटतो. काही का असेल, तिच्याकडे तुमच्यासारखे मित्र आहेत. खरं तर रेशमाऐवजी तुम्ही सगळे माझे मित्र असायला हवे होते. कदाचित त्यानंतर तरी तुम्हाला माझी बाजू कळली असती. तुम्ही मला समजून घेतलं असतं, माझी बाजू घेतली असती. खरंय तुझं. आम्ही तुझे मित्र असायला हवं होतो. म्हणजे एक वेळ समजून घेतलं असतं तुला, पण बाजू नसती घेतली तुझी कधीच.